बाप रे बाप, काय गरमी, बाप रे. नुसती आगा घोराली अंगाची. हे फॅन बी कसं चालतं बाप्पा, डुकू 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 नुसतं. आणि कूलरला बी काय झालं बाप्पा, लग्नात येईल कूलर बी कसं ऐकून ते ना चाला नाही धड. किती पाणी टाका गरमच वापा मारू राहिले कूलर नुसतं. काय माय झोप बी आहे नाही, काय गरमी ना नुसती अंगाची आगा घोरायली. चल माझ्या मम्मीला फोन तरी करते, काहीतरी टाइमपास जर साक. हा माय बोल ग, बोली बोल. हा मम्मी काय करते ग? काय नाही बाय, बसले आता. तो फोन आला तर बसली, मग आता काय करू, बोल लागले तुला. तसं नाही व, काय काम चालू आहे म्हणलं? काम माय लय काम आहे वावरात आता. लय ऊन आहे ना, ठिबकचे नाही पांगवाचे अजून, ते वावरात लसकडे बिस्कडे याचाचे, काड्या कचरे याचाच. पण काय करा, ह्या उन्हानं काही जाऊ वाटत ना बाई. म्हणलं जाईन नाही 5 वाजता, जाऊ दे तिकडं. हो माय मम्मी, लय उन्हाची वावरात नको जा जाऊ माय. काय गरमी बाबा, लेच गरमी ना, आमची इथं बिल्लेच गरमी आहे. आता माय बाई तुमचं सलाबाचं घर आहे, तरी पण गरमी का तुमच्या इथं? हो लेच गरमी, फॅन बी असं गरम हवा मारतो बाई. कूलर लावायचं ना मग. हो ते कूलर बी लेच गरम हवा मारू राहिलं, त्यात पाणी टाकलं तरी पण काय झालं काय की बाई त्याला. लेच गरम हवा मारू राहिलं बाईला, काय मला दमच नाही का बेलेग घरामध्ये, असं वाटतं कुठं जावं कुठं नाही पळून. आता माय बाई असं गो खरंच हो माय, लेच गरमी हो माय, इथं बिले गरमी बरं का. हो आता त्या बापाला म्हणलं, बाप्पा एखादा कूलर घ्या बापा नव, लेच गरमी बाबा, या फॅननं काही दम निघाल नाही पाय. आता कूलरच घ्यायला लावते बाई त्या बापाला मी. हो ना मम्मी, पण आमच्या कूलरना थंडी लगे बिलकुल असं वाटतच नाही की थंडच पडत नाही ते कूलरना. लयच गरम हवा मारतंय, असं वाटतं ते बंद बरं आहे असं होतं लगे. काय माय एवढं मोठं घर, काय एसी गिसी बसून काय जनावराला रूम मध्ये लगे? एसी बसून घ्या मस्तवानी आदरवानी, इतका पैशावाले लोक आहे. एसी नाही बसून घ्याव का? पण नवऱ्याला एसी बसून घ्या म्हणा रूम मध्ये. हा हो मम्मी, बरं ध्यान केलं, मला ध्यानच नव्हतं बाय. मी एसीच बसून घ्यायला लावते आता यायला पाय. राजाजी येऊ दे आता संध्याकाळी, पाय कशी मागं लागून एसी बसून घेते पाय. बाई माझ्या सासूच्या रूम मध्ये आहे बाई एसी, मस्त एसीच झोपता बाई, थंडगार एसीच झोपत्या. आणि मला नाही बाई एसी. हा मग तर सासू लाज वाटते की जशी, आपण एसीच झोपायचं, सुनाला गरमीत गरम फॅन मध्ये गरम याच्यामध्ये कूलरच्या हवेमध्ये, नाही का? वा वा चांगली बाई ते सासू, तर सुनाची काळजी आहे की नाही? हे मन राजाची मन आले की एसी बसून घ्या म्हणा, हे भेट जाऊ नको जरा, तो पण घरी ते. हा व मम्मी भेट नाही मी, भेट घेत नाही मी काही. पाय आता आले की म्हणते की नाही, माझ्या पण डोक्यातच नाही आलं ते एसीचं पाय. बरं तर तू ध्यान केलं पाय एसीचं पाय. आता संध्याकाळी उद्या लगे बसूनच घ्यायला लावते एसी लगे, उद्याच्या उद्याच. बरं मम्मी, मग काय चालू आहे अजून? काय मग कधी जाणार कूलर आणायला? कूलर आणायला ना आजच जाणार आहे पाय. आज आता आयतवारी पाय, रविवारच्या बाजारातून पाहू, बाजार बी होईल आणि कूलरचं बी काम होईल मग. हाव आवकडे आज बाजार आहे ना. मग आमच्या तर काहीच कळत नाही, बाजार काहीच नाही कळत. आमचं सगळं असं आणता, बाजारची दिवशी काहीच आणत नाही. भाजीपाला असं कधी पण आणता, कधी पण सामान घेऊन येता, एकदाच किराणा बी एकदाच घेऊन येता, असं बाजारला जातच नाही बाई आमची इथं. मोठ्या लोकांची तर नाही जात बाई बाजारला, त्यांचे एकदाच माल भरते सगळं घरातला, किराणा बिराणा भाजीपाला बी कधी पण आणू शकते ते लोक. आपल्यासारख्याचं काय माय, आता बाजारात स्वस्त भेटतंय बाजारात जातो आम्ही, असं असतं पाय ते. कूलर आणायला ना आजच जाणार आहे पाय. आज आता आयतवारी पाय, रविवारच्या बाजारातून पाहू, बाजार बी होईल आणि कूलरचं बी काम होईल मग. हाव आवकडे आज बाजार आहे ना. मग आमच्या तर काहीच कळत नाही, बाजार काहीच नाही कळत. आमचं सगळं असं आणता, बाजारची दिवशी काहीच आणत नाही. भाजीपाला असं कधी पण आणता, कधी पण सामान घेऊन येता, एकदाच किराणा बी एकदाच घेऊन येता, असं बाजारला जातच नाही बाई आमची इथं. मोठ्या लोकांची तर नाही जात बाई बाजारला, त्यांचे एकदाच माल भरते सगळं घरातला, किराणा बिराणा भाजीपाला बी कधी पण आणू शकते ते लोक. आपल्यासारख्याचं काय माय, आता बाजारात स्वस्त भेटतंय बाजारात जातो आम्ही, असं असतं पाय ते. बरं मम्मी, मग ठेव फोन आता, तुला जायचं म्हणती मग कूलर आणायला जाय मग बाजारात, डबल तुला उशीर होईल जायला. ठेवते मग. परत माझी सासू ओरडत, आता थोड्या वेळाने चहा पाणी करणं लागेल ना. चहा लागते, उन्हाचा चहा लागतं बाई, ढोसाला कपभर चहा पिती, चहा बिस्किट खाते बाई बिल्लाची. बरं ठेव मग, ठेवते मी. अहो बोलच पप्पा, चला ना पटपट, गाडी लागली पाहिजे ना आपल्याला. एक तर तुम्हाला म्हणलं ते मोटरसायकल घेऊन टाका आपल्याला,
पण तुम्हाला ना लगे अजिबातच असं खर्च करू वाटत नाही, काही नाही. पटकन गाडीवर टांग टाकली तर लगे बाजारात गेलो असतो आता लोक. नाही, लय चिंकट माणूस आहे माय. अहो माय, अबोलीची माय, बिचारे पैसे लागत ना ग फटफटी घ्यायला पैसे. मग आणि काय आता कूलर मध्ये पैसे घालून राहिले तू, आता 8-10 हजार रुपये कूलर मध्ये घालशील, मग कुठून घ्यायची मोटरसायकल? हाऊस तर सगळी तुला. आता काय गरज होती कूलरची? कोण फॅन मध्ये मस्त नव्हतं का? मस्त संध्याकाळी बाहेर झोपाचं याच्यावर वाट्यावर मस्त हवा लागते भराभरा. पण नाही, कूलरच लागतो, लगे कूलरच लागतो. पाय बाई माणूस कसं माणूस बाई गो. कवर जागायचं तसं दलिंदरपणात. आहे ना आपल्याकडे 5-10 हजार, मग घेऊन टाकायची वस्तू. मस्त थंड थंड हवा झोपाला. सगळ्या लोकांकडे कूलर आहे, आपल्याकडेच नाही. काय झालं मग घेतलं तर? मला नाही बाई सहन होत गरमी. तुम्हाला असं माहिती सवय गरमीची, आपल्याला अजिबात सहन होत नाही बाई गरमी. आणि बरं मग आता चाल ना, आता इथंच भांडत बसते का मायाशी गल्लीत? चाल ना पटापट, उशीर होऊ राहिला ना. मी कुठे भांडत बसले, तुम्हीच पुंगा काढला. चला. कुठे चालली हो? ए अबोलीची आई पप्पा कुठे चालले कडे? सखूबाई चाललो बाई बाजारामध्ये कूलर आणायला चाललो. पाय लेच गरमी वाढली बाई, मरणाचीच गरमी ना. काय गरमी हो बाय, खरं लेच गरमी. पाय मला पण घ्यायचे पाय एक कूलर. बरं आज नाही, आता उद्या जाऊ पाय आम्ही. आज आता बाजाराची लई गर्दी राहील पाय. मग बाजाराची सस्ते भेटते म्हणते ना, बाजारातून आणणार आहे बाय आम्ही. हा बाय मोने आज बाहेर काम पण झालं बाय, काम होते हो घरात. काय बाई वावरात बी जायला लागतात, ठिबकच्या नाग्या पांगवल्या का वावरातल्या. आता काही बाकी पाय, आता उद्या परत जाणे. पण मग आता सकाळून जाईन पाय, गाडीवर जाऊ पाय आम्ही 2 जण नवरा बायको घेऊन येऊ. हा माय, तुम्हाला आहे माय गाडी? आम्हाला गाडी पण नाही, चाललो आम्ही बस ना. आता एसटी येईन ना 4ची, ते जाऊ पाय आम्ही सासं. बरं आबोलीचं काय चालू? चांगलंय का आबोलीचं चालू? हा बाई असं खूप बाई, तुम्हाला सांगते बाई खरंच मी. काय खरंय मा, एवढं मोठं घर बाई आबोलीचं, एवढं मोठे पैसेवाले लोक बाई. पण काय बाई आबोली सांगत होती म्हणजे अशी गरमी म्हणे माय, कूलर असं गरम हवा मारतंय, फॅन गरम हवा मारतंय म्हणे. तर म्हणलं माय एक एसी बसून घ्या. असं का बसव ना, मग गंज पैशावाले लोक आहे ते, बसवून ना एसी पण बसवून. त्याचं काही नाही बाई तसं, बसवून एसी पण नव्हता आणखी होतो पोरीचा. आपले लाड ठेवून ते पोरीला तो या एसी काय ते काही पण करायला बसले त्या पोरीसाठी. काही पण करायला बसले. काऊन नाही घेतली मग एसी इतके दिवस? बाई सासूच्या रूम मध्ये एसी, माझ्या पोरीच्या रूम मध्ये नाही. गरमीत झोपते माझी पोरगी बाई बिचारी. हा माय, पण बाई नवला झालं बाई तो काय बाय लोक आहे माय. त्या घरी एसीच होती का त्या पोरीला? एसीच होत त्या पोरीला. साधा पंखा डगडग खालतो त्या घरातला आणि म्हणते की माझ्या पोरीला एसी नाही. काय बिचारे काय नाही. एक नादर घर भेटलं माझ्या पोरीला, तरी बी तो आहेच का अजून ते खुळ डोक्यात? गेली असते एखाद्या त्या सारख्या घरामध्ये, तर आपल्या सारख्याच्या आता कसं घ्यावं असतं. पारणाचं वावरात काम करावं लागले असते. भेटलं इतकं चांगलं असतं, पाहून दिलं त्या पोरीसाठी. नाटकं नको करू बाई एवढे, चांगलं नाही बाई बिचारे. अशी घरांनी नको करतील ना जोगा बाई बिचारे, अशी घरांना करजो. एवढं तेवढं होतच असतं आता घरामध्ये, तरी इतकं जीव लावती ती. मग ती गंगूबाई किती हे माहिती तुला, किती आग होती गंगूबाई. जरा बी असं गावातल्या बायाला घास टाकत नाही ती. सुनाला असं जे म्हणलं ते घरामध्ये माहिती का, तरी पण तू अशी म्हणून राहिली. असं काही तिच्या कानावर गेला ना त्या पोरीला सासुरास करण ती. तू अजिबात दोन उडायचं नको असं काही. हो, आणि त्याच्या घरात भांडण लावायचं नको, पोरीला बी सांगू नको काही बरं का. तू समजून सांगू राहिले नाही मी आताच. हो, डेंजर बाई वरती गंगूबाई, पोरगीला आणूनच घालून त्या घरी बस मग बोंबलत. बरी झालं आणून. वा 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 वा. मग काय पळून गेली काय मग पोरगी त्याच्या माग? लग्न करून दिलंय माय मोठं. कस काय आणून घालून माझ्या घरी? कस काय आणून घालन? कस कायच म्हणली तू अशी सगू बाई? कस कायच म्हणली? मला ना लय राग आला बाई तो. माझ्या पोरीला कस काय आणून घालन ती? मग सोपं काय आणून घालणं? रस्त्यावर पडल्या काय पोरी? वा 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 वा. आता माय बाई तुला तर राग आला काय? माय तुला समजून सांगणं बी गुणाची. तुला समजून सांगत होती माय मी, असं म्हणू नको. त्या बायचा स्वभाव कसा आहे ते सांगत होते मी तुला. काय माय तुला बद्दल राग येतो माय बिचारी. घराने करते अशी त्याची जवळ, अशी घराने नको करत होती सांगू राहिले मी तुला. तिला कळ कोणा सांगितलं बाया कशा गावातल्या माहित नाही का? जर तू अशी म्हणली कोणाजवळ काही आणि दिलं तिला सांगून गंगूबाईला, मग कसं करायचं? ओ अबोलीचे पप्पा चला. बाया बी काही पण बोलतात, तो सुंबार नाही राहत बायाला बोलायला, काही पण बोलतात. चला बरं चला. तुला काय राग येतो? बरोबर सांगू राहिले सकोबाई. बरोबर आहे सकोबाई तुमचं, नका तुम्ही याच्यावर काही राम. बरोबर सांगू राहिले सकोबाई, तुला तसं राग येतोय सकोबाई. तुमचं बरोबर आहे, मला पटलं बरं का तुमचं. ही आबोलीची माया अशीची, अशीच करते ती घरात दारात, तसंच तिचं बाहेर कुठं बी. जाऊ द्या. मला तर काय करायचं बाप्पा, त्या पोरीसाठी सांगितलं समजून, पण आता तिला नाही समजत. मी काय करू? चालले माय मी करत बसा काही पण. हो सांगायचं काम आहे समजून. चालले माय बिचारी मोहनेरी कंपन बायाची डोका लावाला. जाय ना माय, मग कोण थांबवलं तुला? करा भलं ते म्हणतो बघच खरं.
अशी दुनियाची रीती मित्रांनो आता. हा काय बरोबर आहे, काय बरोबर आहे सगळं व्हायचं. हा काय मी बोलत होती ती म्हणत होती फोन आणून घाला आणि तिला काही सांगतो नको, लाद्या करतो नको, गंगूबाईला कोणी गावातलं सांगून देईन. हा असं मी काय वाईट बोलले का? काय सांगितलं मी? नुसतं म्हटलं बाई एसी बसून देत नाही, सासू एसी झोपतीन, पोरील गरमी होती एवढं म्हटलं बाई. मी काय बोलून घेतलं बाई सकोबाईन मला. वा रे वा सकोबाईन काय बाई गंमत आहे बाई सकोबाईचं. मग माझ्या पोरीला काय नवरा भेटत नव्हता काय लगे येणं पाहून द्याला तर मोठ्या घरचा. हा तू चुप आहेस बरं का? इथंच तुला ना मी ना खालीच पडेल राहतात लगे का मस्त बसर 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 करत राहती. भेटत होता का एवढ्या घरचा पोरगा? भेटत होतं बरोबर. सकोबाईन पाहून दिला आपल्याला नवर देव चांगला. नको शहाणपणा करू, चल नाही तर होय घरी राहील रोज कूलर बिलर सगळं. चला पटकन बरं राहू द्या कूलर बिलर. हे रे सकोबाईचा भाऊ मावस भाऊ चला घरात. बापरे बाप गरम काय ऊन आहे देवा, काय ऊन पाहता रे बाप्पा. घरात बी काही दम नाही बाप्पा आणि बाहेर बी तसंच. कायच करावं. अहो ऐका ना कुठं चालले तुम्ही? हो ऐका ना मी काय म्हणते. काय म्हणती माय? बोल आता काय म्हणती सांग. गरमी पाबरी कशी आहे गरमी. हा दमणी घालणे ना गरमीत. आणि पोरगी वेळेला हाय करू आली पाहिजे की बी. हा शकीला बी असं जमाना झालाय गरमी ना नुसतं रडती. आणि कोणाच्या घरी जाऊन बसायला तिच्या मित्राच्या मैत्रिणीच्या घरी जाऊन बसती थंड्याच्या कूलर जवळ पा. तर मग मी काय म्हणतो ते काय म्हणतो ती बोल ना पटकन. काय म्हणतो ती? मी काय म्हणतो ते मी काय म्हणतो ते बस एवढंच. अहो मी काय म्हणते आपल्याला ना कूलर आणून आपल्याला. हा कूलर बापरे बापरे एवढे पैसे नाही बाबा माझ्याकडे एवढे कूलर आणायला. माय बी आता एवढं काम करता तुम्ही धंदा करता जरा पैसे मागे टाकायचा ना. हा सगळं घर खर्च मीच करते तुमचे पैसे जाते कुठं? कूलर आणायचं बरं काय थोडेफार द्या तुम्ही आणि थोडेफार मी टाकते. मग 2-3 हजार जर दिले तुम्ही 2-3 मी टाकते. एक मस्त छोटंसं घेऊन येऊ. लय मोठं नको आपल्या आयपतीमध्ये आपल्या बजेटमध्ये जेवढे येईल तसं येऊ आपण. हा नाही ते गरमी ना मारायचं काम नाही गरमी ना. बरं असं म्हणते का? मग काही तू टाकते पैसे. बरं मी मग कोणाकडे पाहतो उधार. माझ्याकडे तर काही नाहीये. मग कोणाकडे पाहतो आणि कामावर मग जून मध्ये कामावर मी फेडून टाकीन. नाही तर आता बी ठिबकच्या नळ्या गेल्या काही पांगण झाले लोकांच्या कामाला जाईन आणि फेडून टाकीन मी. पाय बरं माय असं का म्हणता का? पहा ना बरं त्याने मी जाण कामाला तर जासन माहिती तुम्ही. पा कोणाच्या कामाला सकुबाई म्हणून भाऊ का मी सकुबाईच्या मग ठिबकच्या नळ्या पांगण चालली पा. मग जासान का तुम्ही? आपण दोघं बी जाऊ थोडेसे 5-10 हजार घेऊ पा. आणि मग आता फेडू काही मग सारख्या बिरक्या लावायच्या पेरणीच्या याच्यात फेडून टाकू सकुबाईचे पैसे. हा पाय तुला जसं योग्य वाटन तसं जाय मग सकुबाईकडे म्हण. सकुबाईला द्या म्हण 5-1 हजार रुपये आम्हाला. आम्ही कामाला येऊ म्हणा दोघं नवरा बायको. बरं जाते मग मी. हा जाय मी जसा फेरफटका मारतो तो त्या झाडाखाली बसतो बाबा. घरात दुमच निघाल नाही. चल मग बाबा तयार झाला कूलर आणायला कसा बी. हा ओटणीवर आला जसा. चल मी जाते सकुबाईकडे पैसे मागते सकुबाईला ती म्हणून माय देईन सकुबाई माय. काय उणे माय बापरे घरात आल्यावर बी जरा जसं काही असं घामाच्या धारा लागल्यात. अरे बापरे बाप काय बाय माय त्या आबोलीची माय भेटलेली असते. सगळं मूड खराब केलाय बायाना. हे चांगलं सांगायला गेले ती काय भांडण लागले बाय मला बिचारी. नको माय. अरे राणी ये अगं ये ना बस ना ये. माय सकुबाई इकडे काम होते म्हणून आले बाय मी. अगं बाय बोल ना काय काम होतं? बसून बोल ना बस. नाही बसत नाही. चकी येईन घरी डबल पाहिजे. कुठे गेली मम्मी दांगडं करून काम होतं ते मग करते मग काम तू एक. आता बोल ना मामी करासारखं असंच करीन. मला जरा 5-1 हजार रुपये लागत होते पाय. देते का? असं का? कशाला काय काम पडलं बाय 5 हजाराचं तुला? माय कूलर आणायचं ना गरमी पाहणं लगे सकुबाई कशी दमच निघत नाही बाई. घरात लगे हाय करतं बाई लगे. आमचं ते मातीचं घर तर वरून पत्र तर मार तपतं ते लगे नुसतं पत्र फॅन तर नुसतं गरम वाफा मारतो बाई लगे. हो माय मला बी कूलर घ्यायचं हो माय बिचारे. पाय ना गरमी आमचं कूलर बिघडलं पाहिजे ना. काही कामाचं नाही राहिलं. ते पत्राचं होतं तर सगळं असं खराब झालं पाय. करंट मारू राहिलंय. दिलं असतं पाय तुला ते पण नको करंट मारू राहिलं ते. तर आता मला पण आणायचं जाऊ मग आपण उद्या देते मी तुला 5 हजार रुपये देते. हो तर मग चक्कीचे बाप म्हणे की आपण त्यांच्या नळ्या पांगवायला जाऊ आणि मग पैसे फेडून टाकू पाय कामावर असं म्हणे पाय. मग ते चालतं ना? हो ना माय राणे तसं काही नाही. मला माहिती आहे तू कामाला येते म्हणून. तसं काही नाही देईन मी तुला पैसे. ताण नको घेऊ. आपण जाऊ सांगा मगच जाऊ आणि मग घेऊ कूलर. बरं जाते मग सकुबाई मी माझ्या की डबल घरी मग विचारायला आलते मी तुला. अगं राणी थांब. हां बोला सकुबाई मग काय म्हणता? अगं पैसे घ्यायला नोटीस चालली पैसे घेऊन जाय ना तर. बरं द्या घे बरं हे घे पैसे 5 हजार रुपये. मोजून घे बरोबर 5 हजार आहे बरं का? माय सकुबाई तुका कमी थोडे देणार आहे. हाय मला विश्वास आहे तेवढा 5 हजार मी नाही मोजत. हाय 5 हजार ते काय लगे विश्वास दाखवायचा माझ्यावर. हाय ते 5 हजार बरं हाय. बरं ये मग भेटू उद्या. जाऊ सकाळीच जाऊ पण आवडायच्या पहिले जाऊ पाय. बरं तुम्ही म्हणसान तसं आवडलं की मग मला आवाज द्या मग जाऊ आपण सोबत. हाव भेटली एक मैत्रीण मला आता उद्या मार्केटला जायला सोबत. बापरे चल तसं अंग तर टाकते अंग कच झालं पण कच करू राहिलं काही.